होतं. हे आधीचं देऊळ असं होतं. सरडा माझ्या मम्मीचं माहेरगाव कुवप, तिकडचं हे देऊळ रासूबाईचं. बघा इथे तुळस आहे, ते पण देव आहे. चौटा प्रसन्न इथे. बघा श्री रासादेवी प्रसन्न. हे आधीचं देऊळ असं होतं. हे आधीचं देऊळ असं होतं. आईकडे इथे देव श्री नलादेवी, पावनादेवी, रावळनाथ, जाकादेवी, श्री रासादेवी. हो गेलेलो मी काल. इथे मिरर आहे. चाफ्याचं झाड आहे, ते खालती पडलंय. तिथे समोर सोनचाफ्याचं आहे बघा. हे रासूबाई देवीच्या बाजूलाच झाड आहेत. हे बघ सोनचाफ्याचं, काय सुगंध येतोय सोनचाफ्याचा. हे बघा झाड एकदम, त्याची स्टेम सुंदर. 2 घेते मी. छान वाटतात ना, गोड आवडतात. हे काकांची काजूची फॅक्टरी, म्हणजे ते स्वतः काजू काढतात इथून. इथे वरती काजू जातात आणि इथून ते स्वतः सोलून निघतात. हे बघा कापून निघतात ते सालपट त्याचे. ओले काजू आहेत हे, ओले असतात, मग नंतर ते सुकवतात. खूप मोठी प्रोसेस आहे. मग ते मापून सगळे जातात. बघा कशी काढतात ट्रे काजूची, बघा गावची. इथे काजू आहे साईडला, त्याला काप पडतो. हे बघा खालती पडतो कसं, तिथे खालती पडतो. ते जातात आणि मग इथे खालती पडतात. तो खूप फोटो मध्ये कुठले पाच दिवसाचा असेल ना सगळ्याला. एक तास. तर फायनली मित्रांनो, मी, तेजल आणि आई होती. आता एक मेंबर वाढला. 2. हम अरे तुझा अलग का मेंबर एक. अरे और एक मेंबर बढ़ गया.
तर आम्ही फॅमिली आता निघालो आहे मुंबईकडे, जीवाची मुंबई. आणि सोमवारपासून तेच हाल आमचे होणार आहे, बॅक टू लॉबीमध्ये. 2 दिवस कसे गेले काही कळलं नाही. असं वाटलं संपले, आलो कधी आणि जातोय कधी ते जातोय कधी. हा ना, हे काय आपलं लांजा आहे ना आता, तर लांजावर हे लांजा ट्रान्सफॉर्म होत आहे पूर्ण. ट्रान्सफॉर्म होत आहे, बघून घ्या. त्यामुळे अजून सोडून लांजाला. तर परत आलो आहोत संगमेश्वरला, छत्रपती संभाजी महाराजांच्या माहेरी, पुन्हा फॅमिलीसोबत. या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत आज पुन्हा एकदा महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाचा स्मरण करूया. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की औरंगजेबाच्या माणसांनी छत्रपती संभाजी महाराजांना कसे पकडले, त्यांच्यावर किती अत्याचार केले, पण तरीही आपले राजे कधीच हटले नाही, घाबरले नाही, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. असे आपले शूरवीर धर्मवीर होते आपले छत्रपती संभाजी महाराज. बघितलं तुम्ही? ते मी व्हिडिओवरती पाहिलं होतं ना. तर त्या साईडला आम्ही परवा दिवशी जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही वीरना बघितली होती आणि बॅक साईडला नाही आलो होतं, पाठच्या साईडला. तर आज इथे पाठच्या साईडला आलो आम्ही इथे. आणि त्या साईडला मंदिर आहे, कण न तुटला अजून. ते त्या टायमिंगला त्यांची हत्यारे होती, त्याने प्रयास तेवढा केला. महादेवाचं मंदिर आहे. मूर्ती त्यांनी खंडित केल्या. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या माहेरचं देऊळ उद्ध्वस्त केले गेले. औरंगजेबाच्या सैन्याने महाराजांना पकडले आणि त्यांच्यासमोर अनेक स्वराज्य सैनिक, मित्र आणि सहकार्यांना ठार मारले. महाराजांचे जिवलग मित्र आणि कवी खलाश हे शेवटपर्यंत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांना सुद्धा महाराजांच्या सोबत बंदी बनवून शेवटी ठार मारले गेले. पण इतकं सर्व घडूनही आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कधीच हटले नाही, घाबरले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य आणि धर्मासाठी ते खंबीरपणे उभे राहिले. असे शूरवीर आणि धर्मवीर होते आपले छत्रपती संभाजी महाराज. जय शिवराय, जय शंभूराज. छान आहे. इथे जंगल आहे, जंगलात हो, एरिया पण आहे. म्हणायला पाहिजे तुम्ही. तर मी सौभाग्य मानतो स्वतःला मी माझ्या, की मला दुसऱ्यांदा परत एकदा इथे येण्याचा मौका भेटला. आणि हे सगळी मंदिरं त्यांनी हरामखोरांनी तोडली होती, पण एक पण तुम्ही कण बघितला तर असा हल्ला नाही. एवढ्या वर्षां जुना आपला मंदिर आहे. तरी अजून एक मंदिर आहे, महादेवाचीच पिंड आहे इथे, तिथेही होती. म्हणजे बघा, तेव्हा त्यांनी त्या हरामखोरांनी, नालायक लोकांनी आपले जो मंदिर आहे, महाराजांचे जे विचार आहेत, जे या कुठल्या खिंडीतून लपून छुपून आले असतील चोर लोक, ते आमच्या तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी एवढी खटबळ केली असेल त्यांनी. म्हणजे विचार करा, हीच ती जागा. त्या रात्री, त्या दिवसा, दुपार, त्या काळी त्या लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे. आपले महाराजांचे सर्व सैनिक, महाराज आपले स्वतः, एक एक घाम, एक एक कणाकणातला रक्त त्यांनी आपल्यासाठी दिलं आहे. इथेही मला वाटते नंदी देवस आहेत आपले. आणि परत एकदा
तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर बघा, त्या काळी काय त्यांनी टेक्नॉलॉजी असेल काय ठाऊक नाही. परत महादेवाची पिंड आहे. इथेच आपले राजे हवन करत असतील, पूजापाठ करत असतील, येत असतील. आणि आज मी आलो इथे आपल्या महाराजांचे काही विचार घेऊन, काही त्यांना भेटायला. महाराज क्षमा असावी, त्या टायमाला पण बोललो, आज पण बोलतोय, मी चुकलो आहे मी आणि काही लोक पण ह्या पुढे तर नाही होणार असं काही चांगलं आम्ही करू तुमच्यासाठी गणराया. तर एक मी बोलेन मित्रांनो, जर तुम्ही येत असाल ना, घाण तशी नाहीच आहे थोडीफार, पण नका करू असं. मला दुसऱ्या चॅनलवर किंवा यूट्यूबवाले कसे दाखवतात ते घाण वगैरे, तसं मला काही दाखवायचं नाही. बस घाण वगैरे करू नका, स्वच्छ राखा आणि महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओच्या माध्यमाने लिहून काही लिहा, स्टोरी पाठवा, काही करा, पण करा. मला ते फील होतं इथं महाराज वगैरे आणि सैनिक आपले लढाई करत असतील. बघा ना, जागा बघा ना तुम्ही यार, कसं आहे ते. इथे परत एकदा विहीर आहे, काय ती वेळ असेल. ही नदी पण आहे मित्रांनो. तर ही ते विहीर आहे आणि इथे नदी आहे. आपण नदीच्या काठी जाऊ. खरंच यार महाराज कसं छान आहे. जसं छावा मूवीमध्ये दाखवलं होतं त्यांनी, नदीच्या काठावर त्यांनी लढाई झाली होती. इथूनच कुठून तरी ते कुत्री आले असतील आपल्या महाराजांना अटक करायला आणि चुकून दुर्दैवाने या काही बोला कसे तरी सापडले आपले महाराज. नाहीतर आत्ता जी काळ चालू आहे ना, आपण बोलतो जेनझी आहे, हे ते जे काय XYZ ते राहिलं नसतं. पण नदी आहे ते आणि विहीर आहे. तुम्ही कधी मित्रांनो आलात नाही तर म्हणजे सिंगल सोलो कपल्स वगैरे कसे पण काही फील करा, फक्त 2 मिनटं बसा आणि फील करा, बस सर्व जाणवेल तुम्हाला. सर्व झूम कर. झाला मी निघतो. काय भारी आहे. फोटो काढ बघ. काय तो पान नको बघ. सही सरडा खायचंयस. काढ. तर हा कशेडीचा तळणाला आहे, ते आलो आहे. रोहतांग वगैरे ना, आपण फिल्टर लावायचं मग तिथे बर्फ बसलो आहे आम्ही. एवढे सगळे बॅग आहेत. काय काढू ना मी दिसत नाही. एवढी लाईट आहे. नाही दिसत आहे, काळूच दिसतो. हे बघा आम्ही पोचलोय आता. तुझी चावी त्याच्यातली घेतली. तर इथेच ब्लॉग एंड करतो. भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.